कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, सारंग सरांनी हे नैवेद्य खाल्लं नाही तर पूजा संपन्न नाही होणार। सावली, हे बघ, तुझा विश्वास आहे ना, मग पूर्ण विश्वासाने ही पूजा कर। महालक्ष्मी नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल। हाँ बबलू बोल। आलोच, चल। का रे, काय झालं? सांग ना, काय झालं? तुम्हीच आम्हाला शिकवलं आहे। ती बिकट परिस्थिती आली तरी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं। ही कंपनी तुम्ही खूप कष्टाने उभी केली आहे। या सहजासहजी तुमच्या हातून ही कंपनी नाही जाऊ देणार मी। ही कंपनी रूपम कॉस्मेटिक्स तिलोत्तमा मेंदळीची आहे आणि तिचीच राहणार। विश्वास ठेव माझ्यावर। पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावर। जा आणि कळवत राहा मला। नाही दादा, चल। श्री महालक्ष्मी व्रताची कथा। श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिनं आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावं म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात। हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तेथे एक राजा राज्य करीत होता। त्याचे नाव भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता। 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते। अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती। हाँ बोल। अच्छा, हार्ड डिस्क गाडीत आहे का? ठीक आहे, बघतो मी। एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे। त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल। गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल। म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले। फाटकी वस्त्रे आली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली। आजी, लागलं नाही ना तुम्हाला?
नाही कुठे चाललात तुम्ही? मला सोडू का मी या बाजूने चाललोय बघा. नाही या बाजूने जाऊ नका, तो रस्ता बंद आहे. तुम्ही ह्या बाजूने जा. सर ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणं होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी साक्षात प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. गाड़ी हटाओ. सारंग मेहेंदळे, तुम्ही इथे? अहो, सकाळची बातमी ऐकून तुम्ही ऑफिसला जाण्याऐवजी इथे काय करताय माझ्या ऑफिसला? डोक्यावर परिणाम वगैरे झाला की काय? माझ्या डोक्यावर परिणाम झालाय की नाही याचा विचार तुम्ही नका करू प्रभाकर राव. तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय त्याचा विचार करा. तुम्हाला काय वाटतं, आमच्या ब्रँडचं सिक्रेट चोरून तुम्ही आम्हाला त्रास देऊ शकता? ही जर तुमची वृत्ती असेल आणि हे जर तुम्हाला चुकीचं वाटत नसेल तर हे मला पण नाही चुकीचं वाटत. जर हे तुम्ही करू शकता तर मी पण हे करू शकतो. सारंग मेहेंदळे, तुम्ही आपला वेळ इथे फुकट घालवताय. 6च्या अगोदर जर कोर्टात पुरावे सादर नाही केलेत तर निकाल आमच्या बाजूने लागेल. हे पण तुम्हाला कळत नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.